गुड मॉर्निंग. काल आपण कार्बॉक्सिलिक ऍसिड हा अल्डिहाइड आणि कीटोन मधला पुढचा पार्ट बघायला चालू केला होता. कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणजेच आपल्याला माहिती आहे की पर्टिक्युलरली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच कंटेन्स अ COOH ग्रुप. ओके, आणि हा COOH ग्रुप पर्टिक्युलरली ज्या वेळेला एक असतो तर तो मोनोकार्बॉक्सिलिक म्हणतो, दोन असतील तर डायकार्बॉक्सिलिक, तीन असेल तर ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड असं त्याचं क्लासिफिकेशन होतं. लक्षात ठेवा, COOH ग्रुप हा जर IUPACच्या दृष्टिकोनातून जर बघितला तर हा हायर प्रायोरिटीचा ग्रुप आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि काल असंच पुन्हा एकदा आपण एक सांगितलेलं होतं, महत्वाचा पार्ट म्हणजे त्यातला की 4 किंवा 4पेक्षा जास्त कार्बन असलेला जो कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे म्हणजे मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड आहे त्याला फॅटी ऍसिड्स म्हणतात. अँड दीज फॅटी ऍसिड्स they are derived from vegetables, okay, and they are obtained by a hydrolysis of fats. Hydrolysis of fats न ते आपल्याला मिळतात, हे लक्षात ठेवा. मग त्यामध्ये पाल्मिटिक ऍसिड असेल, स्टेरिक ऍसिड असेल, अशासारखे जे फॅट्स असतील किंवा ऍसिड्स असतील ते आपल्याला डिराईव्ह होतात. हा सगळ्यात महत्वाचा. आता पुढचा जो पार्ट येतो की स्ट्रक्चर ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड. आता या स्ट्रक्चर ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये हा जर आपण इथं अल्काइल जर ग्रुप घेतला तर हा अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, एवढं लक्षात ठेवा. परंतु ह्या कार्बन मधला जर पाय इलेक्ट्रॉन्स इकडे दिला तर ह्या ऑक्सिजन वरती आपल्याला काय बघायला मिळतं, निगेटिव्ह चार्ज म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहेत. हे पाय इलेक्ट्रॉन्सचे 2 इलेक्ट्रॉन्स येतात आणि कार्बन हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतो. सिमिलरली दुसऱ्या स्ट्रक्चर्स मध्ये O मधला म्हणजेच OH मधला ऑक्सिजन मधला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या बॉन्डला दिला तर ऑक्सिजन पॉझिटिव्ह कॅरेक्टर येतो. आणि हा पॉझिटिव्ह आणि हा कार्बन पॉझिटिव्ह हे कशामुळे होतं तर डिलोकलायझेशन ऑफ अ लोन पेअर इलेक्ट्रॉन फ्रॉम ऑक्सिजन इन OH ग्रुप. हा लक्षात ठेवा. म्हणजेच इथं ऑक्सिजनचं आपल्याला लोन पेअर जो इलेक्ट्रॉन आहे म्हणजे पर्टिक्युलरली डबल बॉन्ड कॅरेक्टर मधला आणि इथला लोन पेअर इलेक्ट्रॉन्सच्या डिलोकलायझेशन मुळे हा जो कार्बन आहे हा कार्बन हा लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. कसा आहे तो? लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टरचा आहे ऍज कम्पेअर टू द कार्बोनिल ऑक्सिजन. कार्बोनिल ऑक्सिजन जो आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये बघायला मिळतो त्याच्यापेक्षा लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टरचा आहे हा कार्बॉक्सिलिक कार्बन. ओके, हे लक्षात ठेवा. आता ह्या कार्बॉक्सिलिक ऍसिड्स मध्ये हा जो कार्बन आहे हा sp2 हायब्रिडाइज स्टेट मधला आहे. कुठला आहे? sp2 हायब्रिडाइज स्टेट मधला आहे. आता ह्या sp2 हायब्रिडाइज स्टेट असल्यामुळं ह्याचं जे स्ट्रक्चर येतं ते प्लॅनर अरेंजमेंट येतं. आणि जो बॉन्ड अँगल आहे बघा, C म्हणजे हा C आणि हा डबल बॉन्ड O ह्या मधला जो बॉन्ड अँगल आहे हा सुद्धा आपल्याला 120 डिग्रीज बघायला मिळतो. आणि हा जो बॉन्ड अँगल आहे हा सुद्धा 120 डिग्रीज बघायला मिळतो. बिकॉज ऑफ कार्बन इज इन sp2 हायब्रिडाइज स्टेट अँड हेन्स इट इज अ प्लॅनर अरेंजमेंट. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्बॉक्सिलिक कार्बन इज अ लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन कार्बोनिल कार्बन फ्रॉम अल्डिहाइड अँड कीटोन बिकॉज ऑफ डिलोकलायझेशन. इथं एक आपण डिलोकलायझेशन बघितलेलं आहे आणि इथं डिलोकलायझेशन मिळून जे रेझोनन्स स्टॅबिलायझेशन मध्ये येतं त्यामध्ये कार्बॉक्सिलिक ऍसिड वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्या, तो जरी पॉझिटिव्ह चार्ज जरी असला तरी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सच्या कॅरेक्टरमुळं त्याची पॉझिटिव्हिटी ही कमी आहे ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन फ्रॉम ऑक्सिजन इन OH ग्रुप आणि इंडक्टिव्ह इफेक्ट फ्रॉम अल्काइल ग्रुप. ह्याच्यामुळं आपल्याला लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर कुणाचं बघायला मिळतं तर कार्बॉक्सिलिक कार्बनचं बघायला मिळतं. दॅट इज नथिंग बट अ स्ट्रक्चर ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड इन पर्टिक्युलरली इन COOH ग्रुप मधले जर स्ट्रक्चर जर बघितलं तर हे कार्बॉक्सिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर येतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे ज्याला आपण नॉमेनक्लेचर म्हणतो. कुठला आहे? ज्याला आपण नॉमेनक्लेचर. आता ह्या नॉमेनक्लेचर मध्ये आपल्याला माहिती आहे की फ्रॉम ट्रिव्हियल सिस्टीम. ओके, फ्रॉम ट्रिव्हियल सिस्टीम म्हणजे जे सोर्स आहेत त्या सोर्स पासून जे तयार होणारे आहेत म्हणजेच
तुम्हाला बघा पर्टिक्युलरली जे पुस्तकामध्ये दिलेले आहेत, म्हणजेच आता हे जर आहे CH3 CH2 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 COOH जे 1 2 3 4 5. ओके, आता पहिला जो आहे ज्याला आपण फॉर्मिक ऍसिड म्हणतो, ओके, पहिला जो आहे ज्याला आपण फॉर्मिक ऍसिड म्हणतो. आता हा फॉर्मिक ऍसिड हा तुम्हाला माहिती आहे विच इज डिराइव्ड फ्रॉम अ फॉर्मिका, म्हणजेच रेड अँट पासून तयार होतो. पुढचा आहे ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडचा जो सोर्स आहे तो आहे ऍसिटम. ऍसिटम म्हणजेच व्हिनेगर, हे तुम्हाला माहिती आहे. पुढे आहे प्रोपिऑनिक ऍसिड. प्रोपिऑनिक ऍसिड, ओके, म्हणजेच प्रोपिऑन ज्याला आपण फर्स्ट फॅट म्हणतो त्याचा तो सोर्स आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पुढचा येतं हा 4 कार्बनचा ब्युटरिक ऍसिड, ओके, आणि हे ब्युटरिक ऍसिड आपल्याला बघायला मिळतं ब्युटरम, BUTY, ब्युटरम म्हणजेच बटर, म्हणजेच लोणी. वरके आणि बटर नाही, ओके, बटर म्हणजे लोणी, एवढं लक्षात ठेवा. पुढं हा 5 कार्बनचा जो आहे ह्याला व्हॅलेरिक ऍसिड म्हणतात. व्हॅलेरिक ऍसिड म्हणजेच हे आपल्याला जे मिळतात ते रूट्स ऑफ व्हॅलेरियन प्लांट. कुठला प्लांट आहे तर व्हॅलेरियन प्लांट मधला आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला जे दसऱ्यामध्ये आपण जे लवाळी वापरतो खंडेनोमीला, ते म्हणजेच व्हॅलेरिक ऍसिडचा मेजर सोर्स आहे, हे लक्षात ठेवा, रूट्स ऑफ व्हॅलेरियन. आणि पुढचा जो पार्ट आहे ज्याला आपण कॅप्रॉइक ऍसिड म्हणतो, कॅप्रॉइक ऍसिड. आणि हा कॅप्रॉइक ऍसिड म्हणजेच कॅपर, ओके, म्हणजेच हा तुम्हाला बघायला मिळतो कॅपर म्हणजेच मिल्क, ओके, जो मिल्क आहे तो मिल्क कुणाचा आहे तर पर्टिक्युलरली कॅपर म्हणजेच गोट मिल्क, हे लक्षात ठेवा, त्याला कॅप्रॉइक ऍसिड म्हणतात. हा जर तुमच्या लक्षात आला तर ह्याला जे नॉमेनक्लेचर कॉमन नेम्स आहेत ह्याचे काही डिराइव्ड जे आहेत त्यांच्या सोर्स पासून आहे, परंतु काही वेळेला अल्फा बीटा सिस्टीम ही पण यूज केली जाते कॉमन नेम्स करता. म्हणजेच तुमचा हा CH3 अँड COOH असेल तर हा COOH फंक्शनल ग्रुप आहे म्हणून हा अल्फा, तर इथे येईल अल्फा मिथाइल प्रोपिऑनिक ऍसिड असं तुम्हाला नाव येईल. किंवा तुमचा हा CH3 CH2 CH इथं CH3 इथं COOH असेल तर हा अल्फा मिथाइल 1 2 3 4, ओके, अल्फा मिथाइल ब्युटरिक ऍसिड असं सुद्धा तुमचं नाव येईल. म्हणजे कॉमन नेम द्यायचं असेल तर हा CH3 हा CH3 इथं CH3 आहे, इथं CH2 COOH जर आले तर हा अल्फा हा बीटा, म्हणजेच तुम्ही म्हणू शकता बीटा डायमिथाइल 1 2 3 4 ब्युटरिक ऍसिड असं तुम्हाला कॉमन नेम्स देता येतात फ्रॉम अल्फा बीटा सिस्टीम प्रमाणे. आता हे लक्षात आल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली नॉमेनक्लेचर झाल्यानंतर आपल्याला कॉमन नेम झाल्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर. आता हे तर तुम्हाला सगळ्यांना येतं, हे सगळे आपण बघितले. काय बघितले की अल्फा बीटा सिस्टीमनं आणि सोर्स ज्याला ट्रिव्हियल सोर्स म्हणतात ज्याच्यापासून हे पर्टिक्युलरली ऍसिड फॉर्मिक ऍसिड ऍसिटिक ऍसिड हे आपल्याला बघायला मिळतात, त्याच्यापासून कॉमन नेम्स हे आपण बघितले. आता IUPAC नॉमेनक्लेचर हे आपण बघायचं. नॉमेनक्लेचर IUPAC मध्ये तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पहिल्यांदा सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, कार्बन फाइंड आउट करायचा आणि कार्बन फाइंड आउट केल्यानंतर त्यातला पेरेंट अल्केन जो येईल नंबर ऑफ कार्बन घेतल्यानंतर तो अल्केन मधला ई रिप्लेस करायचा बाय OIC ऍसिड, म्हणजेच तुमचं अल्कॅनोइक ऍसिड असं नाव येईल. आणि जी पोझिशन आहे ती पोझिशन अल्कॅन आणि OIC ह्याच्यामध्ये टाकता येईल. मग इथं कार्बन आहे 1,
म्हणून आपल्याला कार्बन, एका कार्बनचा अल्केन मिथेन, मिथेन मधला एक ई रिप्लेस करा म्हणजेच तुमचा येईल मिथॅनोइक ऍसिड. इथं येईल 2 कार्बन आहेत म्हणजेच हा नाव येईल इथॅनोइक ऍसिड हा येईल. इथं बघा 1 2 3 आहेत म्हणजेच प्रोपियोनिक ऍसिड हा येईल. नंतर हिचं 1 2 3 4 ब्युटॅनोइक ऍसिड किंवा ब्युटॅन 1 ओइक ऍसिड असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तसं हे पेंटॅनोइक ऍसिड आणि हे हेक्झॅनोइक ऍसिड येईल. आता इथं बघा, इथं काय करू शकता 1 2 3 देऊ शकता. 2 मिथाइल 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन, प्रोपेन मधला प्रोपेन मधला ई काढा आणि प्रोपॅन किती 1 मध्ये आहे प्रोपॅन 1 ओइक ऍसिड असं नाव देऊ शकता. इथं बघा 1 2 3 4 म्हणजे 2 मिथाइल ब्युटॅन 1 ओइक ऍसिड किंवा ब्युटॅनोइक ऍसिड असं नाव देऊ शकता. परत इथं 1 2 3 4 असं तुमचं नाव येईल. ओके, तर ह्याच्यामध्ये 3 3 काय येईल 3 3 डायमिथाइल ब्युटॅनोइक ऍसिड असं आपल्याला बघायला मिळतं कॉमन नेम्स मध्ये. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल. परंतु ज्या वेळेला आपल्याला एकापेक्षा जास्त COOH ग्रुप प्रेझेंट असतील, एकापेक्षा जास्त जर COOH ग्रुप प्रेझेंट असतील तर काय होईल, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल. म्हणजेच जर तुमच्याकडं हा असा असेल HOOC अँड COOH असा असेल किंवा HOOC CH2 CH2 COOH असे असतील तर आपल्याला काय करायचं, हे 1 2 आहेत म्हणजेच 2 अल्केनचा 2 कार्बनचा अल्केन कुठला तर इथेन. आता हिथं लक्षात ठेवा, एकापेक्षा जास्त COOH ग्रुप असतील तर अल्केन ऍज इट इजच लिहायचं. ओके, त्याचा ई रिप्लेस करायचा नाही. इथेन किती आहेत 2 आहेत. ओके, 2 COOH ग्रुप आहेत म्हणून प्रिफिक्स इल डाय आणि पुढे OIC डायओइक ऍसिड. आता इथं बघा 1 2 3 4 म्हणजेच तुमचा ब्युटेन येणार. ब्युटेन आणि किती पोझिशनवर आहे 1 4 डायओइक ऍसिड असं तुमचं नाव येईल असं लिहू शकता किंवा ब्युटॅन डायओइक ऍसिड असं पण तुम्ही लिहू शकता. जर तुमच्याकडं हा CH2 डबल बॉन्ड CH2 COOH असेल तर हा 1 2 3 4 म्हणजेच तुमचा येईल ब्युटॅन 3EN 1 ओइक ऍसिड असं नाव येतं. आणि हे काय तुम्हाला अवघड आहे असं मला काय वाटत नाही. आता जर तुमचा पर्टिक्युलरली सायक्लिक ग्रुप असतील तर म्हणजेच हा सायक्लिक ग्रुप आहे, इथं COOH दिलं तर तुम्ही म्हणणार सायक्लोहेक्झेन कार्बॉक्सिलिक ऍसिड. म्हणजेच लक्षात घ्या, कार्बॉक्सिलिक ऍसिड हा सफिक्स फक्त सायक्लोहेक्झेनच्या पुढे ऍड करायचा, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला असं असेल COOH म्हणजेच हा 1 हा 2 असेल तर सायक्लो हेक्झेन, ओके, ई रिप्लेस करायचा हेक्झ 2EN 1 ओइक ऍसिड असं तुम्हाला त्याचं नाव येईल, हे लक्षात ठेवा. जर बेन्झिनचा रिंग असेल, बेन्झिन रिंग असेल आणि COOH असेल तर तुम्ही बेन्झॉइक ऍसिड असं म्हणा किंवा बेन्झिन कार्बॉक्सिलिक ऍसिड असं तुमचं नाव येईल. आणि जर एकापेक्षा जास्त असतील बेन्झिन वरती, हा COOH ह्याला थॅलिक ऍसिड म्हणतात, तर ह्याचं नाव येईल IUPAC बेन्झिन 1 2 डाय कार्बॉक्सिलिक ऍसिड हे तुमचं नाव येतं, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. हा महत्वाचे कॅरेक्टर्स जे IUPAC
नॉमेनक्लेचर्स मध्ये आपण बघितलेले आहेत. ओके, आता हा झाल्यानंतर पुढचा पार्ट जो येतो ज्याला आपण आयसोमेरिझम कॅरेक्टर्स म्हणतो. पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण आयसोमेरिझम हे कॅरेक्टर्स बघायचे आहेत, लक्षात ठेवा. ओके, स्टॉप कर. आता आपण पुढचा जो पार्ट बघणार आहोत तो आयसोमेरिझम कॅरेक्टर्स मध्ये बघणार आहोत. आता आयसोमेरिझम मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड shows particularly two types of isomerism, that is chain isomerism and that is 1A, and दुसरं functional isomerism. आता functional isomerism it can shows with ester. ओके, म्हणजे इस्टर अँड कार्बोक्सिलिक ऍसिड दे आर अ फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला C4H8O2 असं जर मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला तर पहिल्यांदा आपल्याला जे लक्षात घ्या महत्वाचा, पर्टिक्युलरली जे चेन आयसोमर्स येतील, चेन आयसोमर्स मध्ये लक्षात घ्या हा CH3 CH2 CH2 1 2 3 आणि हा 4 COOH 1 2 3 4 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 2 O, म्हणजे ह्याचं नाव येईल N ब्युटरिक ऍसिड येईल. आणि हा जर येईल तर हा तुमचा CH3 COOH म्हणजेच आयसोब्युटरिक ऍसिड, आणि म्हणून हे चेन आयसोमर्स दाखवतात. आता फंक्शनल आयसोमर हे कोणाबरोबर दाखवणार आहेत, ते इस्टर बरोबर दाखवणार आहे. आता हिथं लक्षात घ्या, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता पहिला जो आहे H, हा सगळ्यात महत्वाचा, लक्षात ठेवा. HC डबल बॉन्ड O आणि हा तुम्हाला येईल CH2CH3, म्हणजेच 1 2 3 4 हे 4 आहेत, 4 कार्बन, हा 1 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 8 आणि 2 O आहेत. आता हे इस्टरचा फॉर्म येतो C डबल बॉन्ड O. आता ह्याचं नाव येतं N प्रोपाईल फॉर्मेट, ह्याचं नाव येतं N प्रोपाईल फॉर्मेट, हे त्याचं कॉमन नेम येतं. दुसरं काय येऊ शकतं राजानो, बघा ह्याच मध्ये आयसोप्रोपाईल कॅरेक्टर येऊ शकतं. HC डबल बॉन्ड O, हा CH3, इथं CH3, ह्याला तुम्ही आयसोप्रोपाईल फॉर्मेट म्हणू शकता. हा दुसरा फंक्शनल आयसोमर्स कॅरेक्टर येऊ शकतं. पुढचं येऊ शकतं CH3 C डबल बॉन्ड O, म्हणजे इथं 2 आहेत, आता 2 तिथं राहिलेले आहेत, म्हणजेच तुम्हाला CH2CH3 म्हणजे CH2CH3 इथं येणार, म्हणजे हा इथाईल, हे 2 कार्बन म्हणजेच ऍसिटिक ऍसिडचा पार्ट येणार, म्हणून ह्याचं नाव येईल इथाईल ऍसिटेट, असं तुमचं नाव येईल. आणि जर आपण पुढचा जर सगळ्यात महत्वाचा घेतला तर हा CH3, हा CH2, इकडं C डबल बॉन्ड O, हा OCH3 घेतला तर हा मिथाईल येईल. मिथाईल 3 कार्बन आहेत म्हणून मिथाईल प्रोपिऑनेट. आपल्याला काय बघायला मिळेल, मिथाईल प्रोपिऑनेट असे आपल्याला इस्टर्सचं काय बघायला मिळेल, फंक्शनल आयसोमर्स C4H8OH. आता बघा काय केलंय मी, CH3 CH2 CH2 COOH घेतलं. पहिल्यांदा N प्रोपाईल म्हणजे प्रोपाईल ग्रुप इकडे घेतला, म्हणजे इथं H आला, इथं H घेतला, फक्त आयसो घेतला. आता काय केलं बघा, ह्यातला CH3 इकडे टाकला, म्हणजे ह्यातला CH3 CH2 इथं आला, आणि मग इकडं प्रोपाईल कॅरेक्टर घेतलं आणि इकडं मिथाईल कॅरेक्टर घेतलं, त्याप्रमाणे तुम्हाला नाव येईल. ओके, आता हा जर घेतलाय प्रोपाईल फॉर्मेट आहे. ओके, जसं आपण इथं प्रोपिऑनेट म्हटलं, ह्याचं पर्टिक्युलरली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इस्टर्सचं UPSC देत असताना, ओके, हे तुम्ही घेतलं. ओके, हा आला तुमचा प्रोपाईल,
प्रोपाईल आला, हा एक कार्बन म्हणजेच मिथेन एकच आला, म्हणजेच तुमचं नाव आलं मिथेन. मिथेन मधला ई रिप्लेस करा आणि OATE लावा, म्हणजेच प्रोपाईल मिथॅनोएट हा तुमचा पार्टी येईल, हे लक्षात ठेवा. इथं काय येईल बघा, हा 1 2 3 म्हणजेच इथं येईल 2 मिथाईल. ओके, 2 मिथाईल हा पर्टिक्युलरली घ्यायचा आहे. हा 1 2 3 म्हणजे प्रोपाईल ग्रुप आहे. 2 मिथाईल हा येईल इथं, आपल्याला स्ट्रक्चर्स मध्ये येईल. इथं लक्षात घ्या की ह्याचं नाव पर्टिक्युलरली परत 2 मिथाईल, नुसतं मग इथं असं लिहायचं आहे की मिथाईल हा घ्यायचा. ओके, आणि हा येईल मिथाईल इथाईल. ओके, हा ब्रॅकेट मध्ये घ्यायचा मिथाईल इथाईल, आणि ह्याचं नाव येईल मिथॅनोएट. मिथॅनोएट हा येईल. आणि ह्याचं जर नाव घेतलं तुम्ही तर ह्याचं काय येईल, इथाईल इथॅनोएट, आणि ह्याचं येईल पर्टिक्युलरली मिथाईल प्रोपॅनोएट. हे आपल्याला IUPAC इस्टर्सचे बघायला मिळतील, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून इस्टर्स आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड ह्यामधलं सगळ्यात जे नातं आहे ते चेन आयसोमेरिझम आणि फंक्शनल आयसोमेरिझम. म्हणजेच कार्बॉक्सिलिक ऍसिड शोज चेन आयसोमेरिझम अँड फंक्शनल आयसोमेरिझम विथ द इस्टर्स. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता पुढचा जो पार्ट आहे ज्याला आपण प्रिपरेशन्स मेथड हे बघणार आहोत. आता प्रिपरेशन्स मेथड ज्या वेळेला बघतो आपण, त्या प्रिपरेशन्स मेथड्स मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, तुम्हाला प्रिपरेशन्स मेथड्स मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे. पहिली जी मेथड आहे ती आहे ऑक्सिडेशन मेथड. ऑक्सिडेशन मेथड आता तुम्हाला सगळ्यांनाच अल्कोहोल मध्ये पण झालेली आहे आणि पर्टिक्युलरली अल्डिहाइड अँड कीटोन मध्ये पण झालेली आहे. प्रायमरी अल्कोहोल घेतलं RCH2OH K2Cr2O7 प्लस H2SO4 डायल्यूट, थोडस हिटिंग, म्हणजेच तुम्हाला इथं पर्टिक्युलरली हा आता मी असा लिहितो RCH2OH प्लस नॅसंट ऑक्सिजन, तुम्हाला मिळणार अल्डिहाइड, आणि अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन केलं बाय K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 न, तर तुम्हाला RCOOH तयार होतं. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच इथं तुम्ही प्लस ऑक्सिजन घेऊ शकता. तसाच सेकंडरी अल्कोहोल घेतला तुमचा. ओके, सेकंडरी अल्कोहोल घेतला, इथं नॅसंट ऑक्सिजन घेतला K2Cr2, इथं तुमचा RC डबल बॉन्ड OR घेतला, इथं 4 O घेतला, व्हिगरस ऑक्सिडेशन केलं विथ CrO3 किंवा प्रोलॉंग बॉइलिंग आपण बघितलेलं होतं विथ K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4, परत तुम्हाला मिळणार आहे RCOOH, हे बघायला मिळणार आहे. हे ऑलरेडी अल्डिहाइड कीटोन. त्याच्यानंतर ओके, आता पुढची जी मेथड आहे जी फ्रॉम नायट्राइल आणि अमाइड असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. तर ह्यामध्ये आपल्याला नायट्राइलचं हायड्रोलिसिस केलं जातं, एक ऍसिड हायड्रोलिसिस, दुसरं अल्कलाइन हायड्रोलिसिस. पहिल्यांदा ऍसिड हायड्रोलिसिस मध्ये हा अल्काइल सायनाइड घेतला, वॉटर मॉलिक्यूल घेतला आणि एरोवरती डायल्यूट HCl, ह्यातला एक H नायट्रोजन कडे जाईल, OH कार्बन कडे जाईल, हा तुम्हाला कॉम्प्लेक्स मिळेल, ऍडिशनल कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये रिअरेंजमेंट होईल. हा OH चा H NH कडे जाईल आणि हा डबल बॉन्ड इकडे येईल आणि तुम्हाला अमाइड फॉर्मेशन होईल. अमाइड फॉर्मेशन झाल्यानंतर त्याचं हायड्रोलिसिस केलं तर हा NH2 बाहेर पडेल आणि हा NH2 बाहेर पडून आपल्याला कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि अमोनिया मिळेल. परंतु जर ज्यावेळेला तुम्ही ओव्हरऑल रिॲक्शन लिहाल तर त्या ओव्हरऑल रिॲक्शन्स मध्ये काय येणार आहे, RC ट्रिपल बॉन्ड N हे 2 H2O डायल्यूट HCl, तुम्हाला कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि NH4Cl मिळेल. मग हा NH4Cl कुठला आला
तर डायल्यूट HCl मधला हा H आणि हा Cl अमोनिया बरोबर ऍड होतो इथल्या आणि NH4Cl तयार होतो. मग इथं मिथाइल सायनाइड घेतलं किंवा ज्याला आपण ऍसिटोनायट्राइल म्हणतो, ओके, किंवा मिथाइल नायट्राइल म्हणतो, ह्याच्या बरोबरीने ओव्हरऑल रिएक्शन्स घेतली ट्वाइस H2O, सेम कंडिशन आहे. ऍसिटिक ऍसिड तुम्हाला तयार होईल आणि ऍसिटिक ऍसिड बरोबर आपल्याला पर्टिक्युलरली जे रिएक्शन्स मध्ये बघायला मिळतं ते लक्षात घ्या. जो महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजेच आपल्याला ऍसिटिक ऍसिड प्लस NH4Cl तयार होतं. आता पुढचं जे अल्कलाइन हायड्रोलायसिस आहे, अल्कलाइन हायड्रोलायसिस मध्ये पुन्हा आपल्याला मिथाइल सायनाइड म्हणजे सायनाइड ग्रुप घ्यायचा आहे, पहिल्यांदा वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचा आहे. तुम्हाला तयार होईल इथं ऍडिशनल कॉम्प्लेक्स, त्याचं रिअरेंजमेंट केलं अमाइड बरोबर NaOH ची रिएक्शन्स करायचे म्हणजेच अल्कलाइन कॅरेक्टर्स करायचा आहे. तर काय होतं, हा NH2 रिप्लेस होतो बाय ह्या ONA न. ONA म्हणजेच आपला पर्टिक्युलरली हा कॅरेक्टर, ओके, म्हणजे NaOH मधला, आणि एक H NH2 कडे जातं आणि NH3 बाहेर पडतं. आता इथं जर हायड्रोलिसिस केलं NaOH अलॉंग विथ द हायड्रोलिसिस H2O जर केलं तर तुम्हाला हा कार्बोक्सिलिक ऍसिड मिळेल. परंतु मेजर प्रॉडक्ट हा जो आहे RC डबल बॉन्ड ONA सोडियम सॉल्टच मिळणार आहे. आणि ह्या सोडियम सॉल्ट बरोबर ही झाली पहिली स्टेप्स. दुसऱ्या स्टेप्स बरोबर HCl ची रिएक्शन करायची म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड मिळेल. म्हणजे अल्कलाइन हायड्रोलिसिस ही 2 स्टेप्स रिएक्शन आहे. अल्काइल सायनाइड विथ NaOH प्लस H2O केलं की तुम्हाला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळेल आणि त्याच्याबरोबर HCl ची रिएक्शन्स केली की तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड हा पार्ट आपल्याला तयार होईल. एवढं लक्षात ठेवा. ही दुसरी मेथड झाली प्रिपरेशन्स मेथड कुणाची, कार्बोक्सिलिक ऍसिडची. पहिली आपण बघितलेली आहे ऑक्सिडेशन मेथड, दुसरी बघतोय ज्यात इज नायट्राइलची मेथड. आता नायट्राइल मेथड झाल्यानंतर पुढची जी मेथड आहे फ्रॉम अमाइड, हे लक्षात ठेवा. पुढची मेथड जी आहे दॅट इज प्रिपरेशन्स मेथड, दॅट इज फ्रॉम अमाइड. आता अमाइडचा ज्या वेळेला आपण म्हणजे ही जी आपण रिएक्शन्स बघितली फ्रॉम अमाइडची रिएक्शन्सची पर्टिक्युलरली जर तुम्ही घेतलं तर इझिली तुम्ही रिएक्शन ही कॅरीड आउट करू शकता, हे लक्षात ठेवा. फ्रॉम नायट्राइल अँड अमाइड. आता इथं फ्रॉम नायट्राइल अँड अमाइड म्हणायचं कारण इथं अमाइड तयार होतं म्हणजे सेपरेट अमाइडची रिएक्शन, म्हणून असं तुम्ही हे करू नका, लक्षात घ्या. पर्टिक्युलरली कुठलीही रिएक्शन्स मध्ये ह्या म्हणजे अल्काइल सायनाइड बरोबर ऍसिड करा किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस करा, तुम्हाला अमाइड जनरेट होणार आहे आणि म्हणून ती पर्टिक्युलरली नायट्राइल अँड अमाइड असं म्हटलं जातं. पुढचा पार्ट येतो प्रिपरेशन्स मेथडचा, ज्याला आपण तिसरी प्रिपरेशन्स मेथड म्हणतो, फ्रॉम ड्राय आईस. ओके, फ्रॉम ड्राय आईस म्हणजेच सॉलिड CO2. आता हा जो सॉलिड CO2 जो आहे हा लक्षात घ्या, सॉलिड CO2 हा इट इज कसा मिळाला जातो, इट इज कूल्ड. ओके, म्हणजेच गॅस CO2 गॅस इज कूल्ड ॲट -70 डिग्रीज सेल्सिअस, -70 डिग्रीज सेल्सिअस CO2 gas convert into particularly solid CO2. that solid CO2 लाच म्हणतात ड्राय आईस, हे लक्षात ठेवा. ह्यालाच ड्राय आईस म्हटलं जातं सॉलिड CO2 ला, हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये सॉलिड CO2 बरोबर आपल्याला सॉलिड CO2 बरोबर म्हणजे फ्रॉम ड्राय आईस बरोबर ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिएक्शन्स करायची आहे. म्हणजेच हा तुमचा C डबल बॉन्ड O, हा C डबल बॉन्ड O प्लस तुमचा RMgX, हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट तुम्ही जर घेतला, ओके, तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेतला तर तुम्हाला Mg कॉम्प्लेक्स तयार होणार आहे. हे ड्राय इथर येणारच आहे. आता बघा, हा अल्काइल ग्रुप कार्बोनिल कार्बन कडे जाईल, हा MgX इथं जाईल, म्हणजेच इथं आपल्याला RC डबल बॉन्ड O
OMgX येईल प्लस H2O करा, ऍसिड हायड्रोलिसिस करा, डायल्यूट HCl, हा तुमचा HOH आहे, हा Mg ला H इथं येईल, तुम्हाला मिळेल RC डबल बॉन्ड OH आणि प्लस MgX हे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळेल. आणि म्हणून C डबल बॉन्ड O परत प्लस CH3MgI म्हणजे त्याला मिथाइल मॅग्नेशियम आयोडाईड हे तुम्ही घेतलं. ड्राय इथर करेक्ट, परत सांग हे इकडे येणार, हे इथं येणार, ऍडिशनल कॉम्प्लेक्स तयार होणार CH3C डबल बॉन्ड O OMgI प्लस H2O डायल्यूट HCl घेतला तुम्ही तर तुम्हाला CH3C डबल बॉन्ड OH प्लस MgI OH तयार होईल, हे लक्षात ठेवा. सिमिलरली तुम्ही पर्टिक्युलरली ह्याच्या ऐवजी C डबल बॉन्ड O इथं तुम्ही C6H5MgI घेतलं, म्हणजेच हा असा आला MgI म्हणजे फिनाइल मॅग्नेशियम आयोडाईड, मॅग्नेशियम आयोडाईड हा आला. परत ड्राय इथर येणारच आहे, हा जो आहे इकडे येईल, ओके, हा इथं अटॅच होईल आणि हा जो MgI आहे इथं येईल, ऍडिशनल कॉम्प्लेक्स तयार होईल तुमचा, बरोबर आहे, C डबल बॉन्ड O, ओके, C डबल बॉन्ड O आणि हा OMgI तयार होईल प्लस H2O हायड्रोलिसिस म्हणजेच तुम्हाला इथं बेन्झॉइक ऍसिड तयार होईल प्लस MgI OH तयार होईल. फक्त इथं लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली फॉर्मिक ऍसिड यू कॅनॉट प्रिपेअर बाय धिस मेथड. सगळ्यात महत्वाचं काय आहे, फॉर्मिक ऍसिड कांट बी प्रिपेअर्ड, कारण ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे म्हटल्यानंतर अल्काइल ग्रुप येणार आहे आणि फॉर्मिक मध्ये अल्काइल ग्रुप ऍब्सेंट असतो, एवढं लक्षात ठेवा. मग ड्राय आईस म्हणजेच काय, सॉलिड CO2 गॅसला ड्राय आईस म्हणतात. CO2 गॅस इज कूल्ड ऍट -70 आहे बरं का, हे मायनस साइन लक्षात ठेवा, नाहीतर हे तुम्हाला वाटायचं इथं हे -70 CO2 गॅस इज कन्वर्ट इनटू सॉलिड CO2, त्यालाच आपण ड्राय आईस म्हणतो. आणि त्याच्या बरोबरीनं ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन्स केली तर तुम्हाला कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं, हे लक्षात ठेवा. हा झाला पर्टिक्युलरली तिसरी प्रिपरेशन्स मेथड. आता पुढची जी प्रिपरेशन्स मेथड जी आहे ती कार्बॉक्सिलिक ऍसिड्सची, तर त्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला पर्टिक्युलरली अनहायड्राइड आणि असाइल क्लोराइड पासून बघायची आहे. पुढची जी आहे फ्रॉम असाइल क्लोराइड अँड अनहायड्राइड ह्यापासून आपल्याला पुढची प्रिपरेशन्स मेथड बघायची आहे. आता असाइल क्लोराइड म्हणजेच काय बघा, हा RC डबल बॉन्ड OCl, ह्याचं हायड्रोलिसिस करायचं आहे HOH न म्हणजेच H2H न इन प्रेझेन्स ऑफ अ पायरिडीन, ओके, हा HCl बाहेर पडेल आणि तुम्हाला RC डबल बॉन्ड OH प्लस HCl. मग ही रिॲक्शन अवघड आहे का, इझिली आहे. इथं फक्त अल्काइल ग्रुप टाका, CH3C डबल बॉन्ड OCl, त्याला तुम्ही ऍसिटाइल क्लोराइड म्हणता, ओके, प्लस HOH घ्या, पिरिडीन टाका, CH3C डबल बॉन्ड OH प्लस HCl हे तुम्हाला तयार होईल. पुढचं येतं ज्याला आपण ऍसिटिक अनहायड्राइड म्हणतो. आता ऍसिटिक अनहायड्राइड हे जर घेतलं तुम्ही, ही A अनहायड्राइड, तर हा घेतला तुम्ही CH3C डबल बॉन्ड O, हा CH3, हा C डबल बॉन्ड O, ओके, ह्याचं तुम्ही हायड्रोलिसिस करायचं आहे कशानं, HOH न, ओके, हिट आउट करायचं आहे. परंतु इथं लक्षात घ्या, हा जर बॉन्ड इथं ब्रेक केला तर हा OH इथं जातो आणि हा H इथं जातो आणि ट्वाइस CH3C डबल बॉन्ड OH ऍसिटिक ऍसिड तयार होतं, हे लक्षात घ्या. ही तुमचं
पर्टिक्युलरली फ्रॉम हायड्राईड म्हणजेच अनहायड्राईड आणि असाइल क्लोराईड पासून आपल्याला बघायला मिळतं, एवढं लक्षात घ्या. तसंच तुम्हाला बेन्झॉइक ऍसिड सुद्धा जे रोझुमंड रिॲक्शन्स प्रमाणेच जर तुम्ही घेतलं इथं, म्हणजेच हा तुमचा बेन्झॉइल क्लोराईड सी डबल बॉन्ड OCl, हा बेन्झॉइल क्लोराईड, ओके, प्लस HOH, ओके, हा जर घेतला आणि परत तुम्ही इन प्रेझेन्स ऑफ अ पायरिडीन घेतला तर हा HCl बाहेर पडेल आणि तुम्हाला पर्टिक्युलरली बेन्झॉइक ऍसिड तयार होईल. म्हणजेच कुठलाही ऍसिड तयार करताना हा तुम्हाला महत्वाचा पार्ट म्हणजेच ऍसिड क्लोराईड आणि अनहायड्राईड ह्याच्यापासून तुम्ही इझिली करू शकता, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची जी प्रिपरेशन्स मेथड आहे ती प्रिपरेशन्स मेथड म्हणजे फ्रॉम इस्टर. तुम्हाला माहिती आहे की इस्टर इट इज गोइंग टू बी प्रिपेअर फ्रॉम अल्कोहोल अँड पर्टिक्युलरली अल्कोहोल अँड कार्बॉक्सिलिक ऍसिड. मग इस्टरचं फ्रॉम इस्टर म्हणजे इस्टरचं जर हायड्रोलिसिस केलं तुम्ही, इस्टरचं जर तुम्ही हायड्रोलिसिस केलं म्हणजेच RC डबल बॉन्ड OR ह्याच्यामध्ये डायल्यूट HCl न, ओके, सॉरी फक्त हे लिहित असताना वॉटर मॉलिक्यूल टाकायचं राहिलेलं आहे, HOH डायल्यूट HCl और डायल्यूट H2SO4 न हायड्रोलिसिस तुम्ही केलं तर काय होईल बघा, हा बॉन्ड हिथं ब्रेक होईल, हा OH हिथं येईल आणि हा RC डबल बॉन्ड OH प्लस ROH म्हणजेच कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल हे तयार होईल, हे लक्षात ठेवा. मग तुमच्याकडं हा जर CH3C डबल बॉन्ड OC2H5 आहे म्हणजे इथाइल ऍसिटेट आहे किंवा इथाइल, हे दोन कार्बन आहेत म्हणून ह्याचं इथॅनोएट, हे IUPAC आलं, HOH करा. बाकीचं कंडिशन ह्या सेम तुम्हाला मिळणार आहे. CH3C डबल बॉन्ड OH म्हणजेच ऍसिटिक ऍसिड मिळेल अँड प्लस C2H5OH म्हणजेच इथाइल अल्कोहोल तयार होईल. ही प्रिपरेशन्स मेथड फ्रॉम इस्टर हे झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाची जी प्रिपरेशन्स मेथड येते, पर्टिक्युलरली लक्षात घ्या की बेन्झॉइक ऍसिड तयार करत असताना म्हणजेच अरोमॅटिक ऍसिड्स तयार करत असताना हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. सी अल्काइल बेन्झीन, ओके, अल्काइल बेन्झीन जर तुम्ही घेतलं म्हणजेच फ्रॉम पुढची जी मेथड आहे म्हणजे पर्टिक्युलरली टू प्रिपेअर अ बेन्झॉइक ऍसिड फ्रॉम अल्काइल बेन्झीन, ओके, फ्रॉम अल्काइल बेन्झीन त्याचं ऑक्सिडेशन. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजेच तुम्ही ह्याचं अल्काइल बेन्झीनचं ऑक्सिडेशन K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 न करू शकता किंवा KMnO4 न करू शकता किंवा CrO3 न करू शकता किंवा HNO3 न तुम्ही करू शकता. मग KMnO4 अल्कलाइन KMnO4 घेऊ शकता किंवा KMnO4 प्लस H2SO4 हे पण करू शकता. म्हणजेच हा KMnO4 तुम्ही ऍसिडिक आणि अल्कलाइन हे न सुद्धा करू शकता. हा K2Cr2O7 हा ऍसिडिक कॅरेक्टर्स मध्ये सुद्धा तुम्ही घेऊन पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन्स करू शकता. आता ह्या लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये अल्काइल बेन्झीन व्हेन अंडरगोज ऑक्सिडेशन, okay, the entire side chain it is converted, entire side chain is
कन्व्हर्टेड इनटू कार्बॉक्सिलिक ऍसिड ग्रुप, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ती साइड चेन कुठलीही असू शकते, म्हणजे एक असेल, एकापेक्षा जास्त असेल, कुठलीही साइड चेन जरी असेल तरी आपल्याला एंटायर साइड चेन ही कन्वर्ट होते, हे लक्षात ठेवा. मग पहिली येईल ही आपल्याला हा पर्टिक्युलरली टोल्यून म्हणजेच मिथाइल बेन्झीन येईल. आता ह्या मिथाइल बेन्झीन बरोबर ज्या वेळेला तुम्ही ऑक्सिडेशन करता कुणाबरोबर, अल्कलाइन KMnO4 हा तुम्हाला नॅसंट ऑक्सिजन देणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता इथं काय होतं, अल्कलाइन KMnO4 आहे म्हटल्यानंतर इथं तुम्हाला COOK तयार होतं, म्हणजेच ह्याचं नाव येतं पोटॅशियम बेन्झोएट. काय येतं, बेन्झोएट. आता ह्याच्यामध्ये काय होतं, जे नॅसंट ऑक्सिजन आहेत इथं C आणि हे जे ऑक्सिजन आहे त्यातले 2 O आणि अल्कलाइन मधला K, COOK पोटॅशियम बेन्झोएट तयार होतात. बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते -H2O म्हणून बाहेर पडतात, म्हणजे हायड्रोजन हे H2O म्हणून बाहेर पडतात. आणि ह्याचं ज्या वेळेला तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस कराल, जे H2O इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl ऍसिड हायड्रोलिसिस कराल, त्यावेळेला तुम्हाला COOH हा बेन्झॉइक ऍसिड तयार होतो, हे लक्षात ठेवा. हे मी पहिल्यांदा तुम्हाला फक्त मिथाइल बेन्झीन हे बघितलं. जर तुमची चेन असेल, अशी चेन असेल, ह्याच्यामध्ये N प्रोपाइल बेन्झीन असेल, N प्रोपाइल बेन्झीन. आता ह्या N प्रोपाइल बेन्झीन च परत आपल्याला घेत असताना अल्कलाइन KMnO4 घ्यायचा आहे, हिट आउट करायचा आहे, नॅसंट ऑक्सिजन असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्यामधून पर्टिक्युलरली हा जो एंटायर ग्रुप आहे हा कन्व्हर्जन मध्ये जातो, तो CO2 आणि H2O बाहेर पडतं ह्याच्यातून. ओके, आणि आपल्याला फक्त राहतं काय, तर COOK, सॉरी इथं लिहूया, COOK येईल, म्हणजेच परत पोटॅशियम बेन्झोएट राहतं. बाकी सगळं हिटिंग करून कार्बन डायऑक्साईड, म्हणजेच हा कार्बन कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल H2O म्हणून बाहेर पडतील आणि COOK तयार होईल. परत तुमचं हायड्रोलिसिस विथ डायल्यूट HCl न केलं की तुम्हाला COOH बेन्झॉइक ऍसिड तयार होईल, हे लक्षात ठेवा. जर तुमच्याकडं हे असं असेल, थॅलिक ऍसिड जर दिला असेल COOH आणि हा COOH थॅलिक ऍसिड असेल आणि परत तुम्हाला इथं जर जी रिॲक्शन्स करायची आहे, इथं K2Cr2O7 घेतला तुम्ही प्लस डायल्यूट H2SO4 घेतला आणि हिटिंग केला, नॅसंट येणारच आहे. इथं तुम्हाला तयार होणार आहे काय, COOK आणि हे COOK पोटॅशियम थॅलेट तयार होणार. ओके, ह्याला परत तुम्ही काय करायचं आहे, H2O आणि डायल्यूट HCl न घेतला की तुम्हाला थॅलिक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल, थॅलिक ऍसिड तयार होईल, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला जर समजा इथं तुम्हाला कोणीतरी सांगितलं, बघा हा परत फ्रॉम अल्काइल बेन्झीन K2Cr2O7 हे करायचं, अल्काइल बेन्झीन व्हेन अंडरगोज ऑक्सिडेशन द एंटायर साइड चेन इज कन्वर्टेड इनटू कार्बॉक्सिलिक ऍसिड. हे पहिलं एक्झाम्पल, हे दुसरं, हे तिसरं, हे तिन्ही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आणखीन एक 2 एक्झाम्पल लिहूया, म्हणजेच तुमच्या ते लक्षात येईल. म्हणजे जर तुमची साइड चेन ही अशी असेल, जे CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे जर अल्किनच्या कंडिशन्स मध्ये असेल, ह्यालाच ओके, अल्किनच्या जर कंडिशन्स मध्ये असेल, सॉरी इथं COOH नाही घ्यायचं राजानो, इथं CH3 घ्या, CH3 नॉट, सॉरी ह्याचं नाव झायलिन येईल, ओझायलिन. ठीक आहे, आपण थॅलिक ऍसिड पासून थॅलिक ऍसिड कसं करणार, तर इथं ओझायलिन येणार आहे, झायलिनचं K2Cr2O7 न. आता इथं हे तुम्हाला जर बघितलं तर ह्याचं नाव येतं फिनाइल इथिन. या फिनाइल इथिनला परत K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4
न हिटिंग केलं नॅसेंट ऑक्सिजन मिळणार तुम्हाला, परत हे सगळं COOK मिळणार. ओके, हा पोटॅशियम बेन्झोएट. ओके, आणि हा पोटॅशियम बेन्झोएट बरोबर H2O विथ डायल्यूट HCl घेतलं की तुम्हाला COOH तयार होईल, हे लक्षात ठेवा. जर तुमच्याकडं जर असं सायक्लोहेक्झिन असेल, हा जर तुमचा असेल सायक्लोहेक्झिन, ओके, आता ह्याला ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला इथं KMnO4 प्लस डायल्यूट H2SO4 हे घ्या. काय होईल तुमचा हा जो पर्टिक्युलरली सायक्लोहेक्झेन आहे, ओके, इथं बॉन्ड हा बॉन्ड कट होतो हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला इथं COOH आणि हा COOH तयार होतं, ह्याचं नाव येतं ॲडिपिक ऍसिड. कसं येतं बघा, हा COOH एक किती आहेत, हा एक कार्बन, दोन कार्बन, तीन कार्बन, चार कार्बन, CH2 अँड COOH इज नथिंग बट ॲडिपिक ऍसिड, हे लक्षात ठेवा. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला हे साइड चेन ऑफ बेन्झिन ग्रुप जे असेल त्याचं सगळं टोटल कन्व्हर्जन हे कशामध्ये बघायला मिळतं, तर ते आपल्याला पर्टिक्युलरली जर बघितलं तर बेन्झॉइक ऍसिड्समध्येच बघायला मिळतं, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा जो कॅरेक्टर्स येतं तर ते जर लक्षात घेतलं तुम्ही तर आपल्याला पहिल्यांदा मिथाइल बेन्झिन, एन प्रोपाइल बेन्झिन, ओझायलिन आणि फिनाइल इथिन, सायक्लोहेक्झिन हे कॅरेक्टर्स घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येतील की टोटल कशा पद्धतीनं हे होईल, हे लक्षात घ्या. महत्वाचा पार्ट. तर त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येईल ज्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो, तो फिजिकल प्रॉपर्टीज कॅरेक्टर्स हे आपण उद्याच्या भागात बघायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.